देवानं देव निर्मितीसाठी केलेली आहे. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्योनी, देवे दिला देव भजना गोमता, तोया झाला फाटा बाजिकेचा. त्याच्यासाठी देवानं ही योनी केलेली आहे. परंतु देवाकडे न जाताना, देवाचं भजन न करताना, परमार्थ न करताना बहुतेक लोकांकडे जर पाहिलं, बहुतेक म्हणजे मला तर असं वाटते की आपल्या बाहेरचे लोक तर त्यात गुंतलेले आहेतच, पण आपल्यामध्येही वारीत येतात आणि दररोज 10-10, 15-15 वेळेला घरी फोन करतात. वारीत आल्यानंतर घरी फोन करायचं वास्तविक काम नाही, पण करतो मनुष्य. कारण हा मनुष्य जो आहे, हा मनुष्य देवाकडे न जाताना विषयाची चरवणी केली आयुष्याची कारणी. विषय ओढी उडले जीव. उडले जीवा विषय ओढे आशयाचे कोण आशयाचे कोण करील नुपजे नारायणी भाव नुपजे नारायणी भाव नरदेहा कोणा सुख करिले संसारी, सुख करिले संसारी. जे प्राणिया कामे भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मभूता. महाराज म्हणतात बाबा, त्या वेळेला तुझ्या आईच्या गर्भात होता. कारण आईचा गर्भ काही कलेक्टर साहेबाचा बंगला नाही. तिथली परिस्थिती अशी आहे की विस्तारणे पटोळीकडे नाकी तोंडी कोरमीचे किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सकाळी. काय सांगू गर्भीची यातना, पद भोगिता नारायणा,
माऊस मळमूत्र जाणा तुझं क्षण क्षणा द्यावं. नवमात कसलाची दाव्याने प्रसूत झाली. येताची कर्मजार तुझी मान अडकली. आकांत जननीये दुःखदाय मोकली. स्मरे त्या हरिहरा दई श्रीकृष्ण. आप असताना आईच्या गर्भात असताना तुला ते दुःख सहन न झाल्याच्यामुळे त्यावेळेला तू देवाला नवस केलेला आहे. एक वेळ कधी या दुःखात वेगळे दुरितांचे जाळे उभो निघत हो. हे दुःख आहे. या दुःखातनं तुम्हाला एकदा काढ. ते बोलतो का रे बेटा, तुला जर मी या दुःखातनं काढलं तर तू काय करशील रे? तू काय करशील? महाराज सांगतात आठवे न पाय.